सकाळी सकाळी या दोन गोष्टी केल्या म्हणजे दिवसभर आपलं मन प्रसन्न राहतं. ती म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ आणि त्यानंतरची पूजा. काय पापा कुठे आहे? चला तर पिल्लूला त्याच्या पप्पाच्या ताब्यात दिलं आणि मी मस्त केसवर बांधले आणि स्वयंपाकाला लागली. आजचा स्वयंपाक काही खास करायचा नव्हता, फक्त मसाले भातच करायचा होता. पण हे साधं काम करायला पण मला भरपूर वेळ लागला, कारण पिल्लूचं मधामधात असते, मला हे दे मला ते दे. असो पटपट मी स्वयंपाक केला आणि किचन प्लॅटफॉर्म क्लीन केलं. इकडे पिल्लूसोबत थोड्या वेळ खेळली, कारण पिल्लूच्या पप्पाचा कॉल चालू होता. नंतर पिल्लूला जेवायला घेतलं. याला काय एका ठिकाणी बसून खायचं नसते, आपल्याला पण याच्या मागे मागे धावून आपली एनर्जी वेस्ट करायची असते. छोट्या मुलांमध्ये नेक्स्ट लेवल एनर्जी असते, ते बिलकुल थकत नाही आणि आपण थोडंसं पण खेळलो तरी थकून जातो. बघता बघता संध्याकाळ झाली आणि या श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिवस होता, त्यामुळे आम्हाला शेजाऱ्यांकडून जेवण्यासाठी आमंत्रण आलेलं होतं. आम्हाला म्हणजे फक्त पिल्लूला. छोटी छोटी मुले मस्त लाईनीत जेवायला बसली होती, त्यासोबत माझं पिल्लूही बघा स्वतःच्या हाताने खात आहे. किती गोड दिसतंय ना. हे माझं गुणीबाळ फक्त 16 महिन्याचंच आहे बरं. त्यानंतर खाली गार्डनला काय गेलो पाहिजे? फूल पाहिजे. कुठे आहे फूल? आणि आम्हाला किती आहे रात्रीच्या अंधारात फूल? फुलं तोडायची होती. प्लीज सबस्क्राईब, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. बाय. गुड